जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 146वा दिवस, वार आहे मंगळवार व तारीख आहे 26 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन पुढे सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल।
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील गुरुलक्षण या दुसऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 30 या अंकानंतर अद्वैत निरूपणी अगाध वक्ता या शब्दांनी 31व्या ओवीस प्रारंभ होतोय. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता परी विषयी लोलंगता ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो कृत बुद्धीचा जयो झालाच नाही. निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयांसी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे नियोगी. ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसते व्यर्थ ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे दुराशा धरिती ते ओकटे शब्द ज्ञाते कामी. बहुत ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली कामना इच्छितांच मेली बापुडी मूर्ती. निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत अवघ्या वेगळे मत अक्षयी ज्याचे. अक्षयी ठेवा सकळांचा परिपांगडा पिटेना शरीराचा तेने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. सिद्धी आणि सामर्थ्य झाले तेने देहास महत्व आले पुढे बेचाड बळकावले देह बुद्धीचे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 31 या अंकाने अद्वैताचे निरूपण या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण प्रारंभ करीत आहोत. अद्वैताचे निरूपण करण्यात मोठा दांडगा वक्ता असतो, पण चित्त मात्र विषयासक्त आहे अशा सद्गुरूमुळे सार्थक होणार नाही. आत्मज्ञाना संबंधाने अनुभव नसल्यामुळे स्वतःचा निश्चय काहीच झाला नसल्यामुळे जस जसा निरूपणात विषय येईल तस तसे आपले मन विनाकारण पालटीत जाते. प्रसंग येईल तसे मन लाचार वायो करून आवडलेसे निरूपण करणारा व स्वतः निश्चय रूप न झालेला गुरु कामाचा नाही. निरूपण प्रसंगी सिद्धी व सामर्थ्य यांचे वर्णन ऐकले की दुराशेची बाधा होते आणि सिद्धींच्या अनेक चमत्कारांमुळे बुद्धी आत्मनिश्चयापासून डळमळू लागते. निरूपण सामर्थ्य व वक्तृत्व शक्ती अप्रतिम आहे, पण साधू संतांचे चमत्कार करण्याची सामर्थ्य सिद्धी मला कधी प्राप्त होईल अशा आशेने भरलेला व त्यामुळे मन अस्वस्थ झालेला गुरु उपयोगाचा नाही. पूर्वी भगवंताच्या बरोबरीचे असे मोठमोठे ज्ञानी व वैराग्यशील भक्त होऊन गेले. त्यांच्या ठिकाणी सिद्धीच्या योगाने अद्भुत सामर्थ्यही होते. सिद्धी चमत्कार करण्याचे सामर्थ्य होते. असे त्यांचे सामर्थ्य होते
आणि आमचे पोकळ ज्ञान व्यर्थ होय, कारण याची पाहिजे तशी दुसऱ्यावर छाप बसत नाही. अशा प्रकारे सामर्थ्याचा स्वार्थ अंतःकरणात गुप्त असतो, त्याला भगवत प्राप्ती होत नाही. ज्याच्या चित्तांतून दुराशा निकालच नाहीशी होईल, त्यालाच भगवंत भेटेल. जे दुराशा धरतात ते खोटे, द्वाड, शाब्दिक ज्ञाते व लोभिष्ठ होत. दुराशा धरणारे शब्द ज्ञाते कामिक गुरु काय कामाचे? विषय लालसेच्या इच्छेने वेडे केल्यामुळे पुष्कळ ज्ञानी माणसांची नागवणूक झाली आहे. मूर्ख बिचारी इच्छा धरून कामनांचे चिंतन करिता करिताच फुकट मेली आहेत. जन्म मरणाच्या तडाख्यात सापडली आहेत. पूर्ण निरीच्छ असा संत क्वचितच आढळावयाचा. त्याचे मत नेहमी सर्वांहून विषयी पामर जनांहून अगदी वेगळे असते. त्यांना देवा वेगळी कसलीच लवमात्रही कामना नसते. परमात्म स्वरूपाचा ठेवा सर्वकाळ सर्वांच्या जवळच आहे, पण जीवाच्या मार्गे लागलेला देहाचा देहबुद्धीचा पराधीनपणा पांगडा न सुटल्यामुळे साधक परमार्थाचा मार्ग चुकतात. देवाचा मार्ग चुकून भलतीकडे जातात. हे विरळ संत मात्र अक्षय निजधन सांभाळून असतात. म्हणून गुरुत्वाचे अधिकारी हेच होत. सिद्धीने सामर्थ्य येते व सामर्थ्याने फार तर देहाचे महत्व वाढते व त्यामुळे देहबुद्धीचे मी देह अशा भावनेचे जुंबाट अधिक बळकट होत जाते. जय जय रघुवीर समर्थ. पुढील सुंदर सेवाचन आपण पुढल्या भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.